एक महत्त्वाची बातमी पुण्यात आहे। तनिषा भिसे यांचे कुटुंबीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला दाखल झालेले आहेत। पुण्यामधील ऑर्चिड हॉटेल या ठिकाणी भिसे कुटुंबीय हे पोहोचलेले आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये भिसे कुटुंबाचे गंभीर आरोप आहेत। तनिषा भिसे यांच्या मृत्यूला दीनानाथ रुग्णालय जबाबदार असल्याचा आरोप आहे आणि त्या संदर्भात निवेदन देण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली जाते। भिसे कुटुंबीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देणार आहेत। पुण्यामधील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनानं गर्भवती असलेल्या तनिषा भिसे यांच्या उपचारांसाठी कुटुंबियांकडून 10 लाखांची मागणी केलेली होती असे आरोप हे करण्यात आलेले आहेत। या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत सूरज कसबे आहेत। सूरज, निवेदन देण्यासाठी तनिषा भिसे यांचे कुटुंबीय पोहोचलेले आहेत, सध्याची काय माहिती आहे? ऋतुजा, पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या गलथान कारभाराविरुद्ध अनेक वारंवार आवाज उठवले जात होते। काही दिवसांपूर्वी विधान परिषदेचे आमदार अमित गोरके यांचे सुविध सहाय्यक असलेले सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे यांच्या निधन झाले। त्यानंतर या दीनानाथ मंगेशकरच्या हॉस्पिटल बाबत अनेक तक्रारी येत होत्या। त्यानंतर त्यांच्या मृत्यू प्रकरणी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलची चौकशी लावण्यात आली आहे। 3 समित्या गठीत करण्यात आल्या आणि विधान परिषदेचे आमदार अमित गोरके आणि भिसे कुटुंबीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्यातील बालेवाडी परिसरात असलेल्या ऑर्चिड हॉटेल या ठिकाणी भेट घेतात आणि या झालेल्या सर्व प्रकार आणि संबंधित ज्या प्रकरणाची माहिती सुद्धा भिसे कुटुंबियांकडून देवेंद्र फडणवीस या ठिकाणी घेताना दिसून येत आहेत। ऋतुजा, अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।